डीसीपी राहुल मदने ने बताया कि क्राइम यूनिट की टीम 7 स्थानों पर पेट्रोलिंग कर रही थी। इसी दौरान बस स्टेशन के पास एक होटल में कुछ संदिग्ध लोग दिखाई दिए। पुलिस टीम ने होटल पहुंचकर उनसे पूछताछ की। पूछताछ के बाद जब पुलिसकर्मी होटल से बाहर निकल रहे थे, तभी वहां मौजूद कुछ लोगों ने उन पर अचानक हमला कर दिया। घटना के बाद पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। आरोपियों के खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज किया गया है। डीसीपी राहुल मदने ने बताया कि मामले की आगे की जांच जारी है और अन्य आरोपियों की भूमिका की भी जांच की जा रही है। त्याच्यामध्ये जे क्राइम युनिटचे काही स्टाफ त्या ठिकाणी रात्री पेट्रोलिंग गस्त करत असताना त्या बस स्टँडच्या ठिकाणी एक हॉटेल आतमध्ये जेवत असताना लोक दिसले। त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्या संबंध स्टाफने त्यांना बंद करण्याबद्दल सांगितले आणि तो स्टाफ बाहेर येत असताना त्या ठिकाणी जे कस्टमर बसलेले होते आणि त्यांनी त्यांच्यावर अचानक असा हमला केला। त्याच्या अनुषंगाने आपण 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये निश्चितच सर्वांना हे आव्हान आहे की पोलिसांचं काम करत आहे। जे महत्त्वाचं रात्री काही शहरामध्ये गुन्हे घडून आहेत, काही इतर घटना घडून आहेत, त्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असतं आणि जे हॉटेलचं टायमिंग आहे त्याच्या अनुषंगाने टायमिंग सर्वांनी पाळलं पाहिजे। लोकांनाही त्या ठिकाणी टायमिंग नंतर जाता कामा नये, अन्यथा त्यांच्यावरही त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल।